खातेदारांना 6 महिन्यात एकदाच फक्त 1000 रुपये काढता येतील। सीकेपी बँकेच्या गोराई शाखेच्या बाहेर लावलेल्या या नोटिशीनं खातेदारांना चिंतेत टाकलंय। बँक कर्ज वसुली आणि संचालकांमधील संघर्ष यामुळे बँक अडचणीत येत असल्याचं खातेदारांचं म्हणणं आहे। त्यामुळे ऐनवेळी मुलांच्या ॲडमिशनची फी आणि लग्न सराईत होणारा खर्च कसा भागवायचा असा प्रश्न आता ठेवीदारांना पडलाय। माझ्या मुलीचं आता लग्न ठरलेलं आहे आणि मला माझ्या एवढ्या कॅन्सल करायच्या आहेत आणि मला माझा पैसा कोणत्याही परिस्थितीत पाहिजे आहे। समोरच्या पार्टीला आम्ही असं सांगू शकत नाही की आमचा काही प्रॉब्लेम आहे की आमच्याकडे सध्या पैसे आमचे एका बँकेत गुंतलेले आहे। समोरची पार्टी ऐकून घेत नाही। मग अशी जर काही लोकांचे मोठे मोठे प्रॉब्लेम असेल ते बँकेचीच जबाबदारी असणार किंवा प्रशासकीय अधिकारी जबाबदारी असणार, IBI जबाबदारी असणार। त्यांनी फक्त एकच विचार करायचा की लोकांचा पैसा जो आहे तो कष्टाचा पैसा आहे, तो त्यांना मिळायलाच पाहिजे। मी आता 28 तारखेला या ठिकाणी माझं स्वतःचं घर विकलं आणि घराची पूर्ण अमाऊंट या ठिकाणी कॅश चेकची अमाऊंट 5 लाखाची टाकली। ज्या दिवशी 3 दिवसांनी मी पैसे विड्रॉल करायला आलो त्या दिवशी पैसे 1000 रुपये फक्त मिळतील। म्हणजे समोरच्या माणसाने करायचं काय? आज घराच्या बाहेर पडल्यानंतर राहायचं कुठे? मध्यमवर्गीय लोक होते आणि आता कसं आहे, कोणाचं शिक्षण आहे, कोणाची नवीन फी आहे, क्लासचं ॲडमिशन आहे, सगळं। ये बैंक जब से खुली है, जब से मेरा अकाउंट है उसके अंदर, आज का नहीं है। तो आज और मेरा तो 10 से 15 लाख रुपया उसमें FD है और मैं खुद रिटायर हूँ और मेरा बच्चा पढ़ता है। तो मुझे तो जो इंटरेस्ट आता था उसी से मेरा घर चलता था। लेकिन आज 6 महीने में बोले 1000 रुपया, तो क्या होगा हमारा 1000 रुपया? खातेदारांपैकीच एक असलेल्या या सुष्मिता भोगटे त्या आणि त्यांचा मुलगा असं या कुटुंबाची घर भाड्यावर गुजरण होते। मात्र हे घर भाडंही जमा होतं ते सीकेपी बँकेत। आता या बँकेच्या जाचकाटींमुळे कसं जगायचं असा प्रश्न त्यांच्या समोर पडलाय। माझ्याकडे मिस्टर नाहीये, माझा लहान मुलगा आणि मी, माझा व्याजावर घर चालतंय। मला तिकडचा चेक आला आणि मी इथे टाकले 30 तारखेला। आता हे लोकांनी काय बोलते, आता एवढं काय, मग आम्ही खाणार काय? जेव्हा हे खर्च कसा करू? मग मला मुलाची फी आता 20,000 रुपये भरायची, मी आता काय करू? मग माझा आजार पण वेगळंच आहे। भाड्याचं घर येतो, तिकडून भाडे येतो, इथे मी टाकलं का मला आजारी असते म्हणून मी जवळच्या जवळ बरे पडते। मला नाही या लोकांनी दिलं तर मी दोघांना घेऊन मी इथे जीव देणार आहे, मी इथे बस। या शाखेत 3 मे पासून असाच गोंधळ सुरू आहे। मात्र बँकेचे अधिकारी या विषयावर मात्र मूग गिळून गप्प बसलेत। सीकेपी बँकेचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा समोर आलाय। मुंबईच्या गोराई शाखेमधील खातेदारांना 6 महिन्यातून फक्त एकदाच 1000 रुपये काढता येईल अशी नोटीस आता बँकेच्या बाहेर लावली आहे। त्यामुळे खातेदारांकडून सुद्धा संतप्त अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। मात्र यावरती बँक अधिकारी सुद्धा बोलण्याचं पूर्णपणे टाळत आहेत। त्यामुळे खातेदारांच्या पिळवणुकीला आता जबाबदार कोण असा प्रश्न आता समोर येतोय। थोडी आणि सारीफसह राजू सोनवणे, जय महाराष्ट्र, मुंबई।